अगदी सोप्या पद्धतीने आपण हे रवाळ साजूक तूप बनवणार आहोत. काही गोष्टींची काळजी घेतली तर हे तूप खूप छान सोनेरी कलरचे रवाळ होते. कच्चे व पांढरे राहत नाहीत. त्या गोष्टी काय आहेत ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी इथे पहिल्यांदा विरजण लावलेली साय घुसळून घेत आहे. आता जवळपास मी 3 आठवड्याची लोणी एकत्र करूनच कडवत आहे, कारण एकदमच जास्त तुपाला एकसारखा कड बसतो व तूप जास्त प्रमाणात होते. आता जवळपास 1.5 पायलीचे मोठे पातेले घेतलं आहे. मी नेहमी लोणी आहे त्यापेक्षा तिप्पट मोठे भांडे घेते, कारण त्यामुळे तूप उतू जात नाही आणि तूप कडत असताना नेहमी त्याच्याजवळच बसून राहावे लागते. पण मी इथे मीडियम गॅस ठेवून सुद्धा तूप कडत असताना वेगवेगळी कामं करू शकते. बारीक किंवा तंतोतंत भांडे घेतले तर तूप उतू जाण्याची शक्यता असते आणि बारीक गॅसवर कडवत बसावे लागते. अशा मोठ्या पातेल्यात तूप कडवले तर पटकन तूप तयार होते व बेरी पण जास्त निघत नाही. आता मी आजचे सुद्धा लोणी तूप कडायला घेतलेलं आहे. तूप जसं जसं वर येईल तसं आपण बारीक मोठा गॅस करत करत तुपाला हलवत राहायचं आहे. आतापर्यंत आपण मध्यम किंवा मोठ्या गॅसवर तूप कडवत होतो, पण जसं लोण्यापासून तूप वेगळं व्हायला लागतं तसं गॅस हा पूर्ण बारीक करायचा आहे आणि हळूहळू तूप कडून द्यायचं आहे. काही जण तूप बेरीवरून चेक करतात की बेरीचा कलर सोनेरी आला की तूप झाले किंवा तुपाचा वास सुटला की तूप झाले, पण तसे कधीच करू नये. ते तुमचे तूप कच्चे व पांढरट राहील. तुपाच्या कलरवरनं नेहमी चेक करावे. तुपाचा कलर जोपर्यंत गोल्डन येत नाही तोपर्यंत कडवत राहायचे आहे. तुम्ही बघू शकता की तुपाचा कलर हा सोनेरी आला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि गार होऊन द्यायचे आहे. आता मी तुम्हाला वजन करून दाखवते की तूप जवळपास 1.5 किलो भरले आहे. बेरी पण खूप कमी निघाली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात तूप करून ठेवू शकतात.